मी नरेंद्र प्रल्हादराव ब्राह्मणकर वडाळगव्हाण, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। मी गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 3 वर्ष झाले आता हे रेवण पेरत आहे 2022 पासून। तर या वाणामध्ये एक असं वैशिष्ट्य आढळलं की या पराठी जी आहे आपली म्हणजे कपाशी हे नेहमीसाठी हिरवीगार राहते। त्याच्यानंतर सरळ वाण आहे ते वाळणार कसं उभं वाढते, त्याच्यामुळे झाडाची संख्या पण त्याच्यात जास्त ठेवता येते। त्याच्यानंतर कापसाचे स्टेपल चांगला आहे आणि वजन खूप आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला याचा पण उत्पन्नाचा फायदा भेटू शकतो आणि जास्त पैसे भेटू शकतात त्याच्यात। त्याच्यानंतर मजुराचा प्रॉब्लेम येत नाही, वजनाचा असल्यामुळे मजूर एकदम असा धावत येते आपल्याकडे आणि रोगराईला जास्त बळी पडत नाही हे पराठी। आणि 2 वेचामध्येच आता जवळपास 60 ते 70% कापूस येऊन जातो। आणि त्याच्यानंतर दुसरं आपल्याला गहू वगैरे पाण्याची व्यवस्था असली तर आपल्याला त्याचा तो फायदा भेटू शकतो। आणि गॅस कपाशीचं वैशिष्ट्य असं आहे की बा त्याला बोंड लवकर जवळ लागतात आणि ॲव्हरेजचं पण त्याच्यात हे होऊ शकते। आणि आता यावर्षी मला ॲव्हरेज जवळपास 16 ते 17 क्विंटल तर झालाच आहे। तरी माझी शेतकरी बांधवांना एवढी विनंती आहे आमच्या पंचकृषीतील किंवा रेवण या वाणाला अधिक पसंती द्यावी आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण होऊ शकतो, पैसे जास्त भेटू शकतात। त्यामुळे रेवण हेच कपाशी पेरावी यावर्षी।